गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळी 6:30 झालेली आहेत. आपण निघूयात फिरायला. आता पुढे गेल्यानंतर आपण ठरवू की कुठे जायचं आहे ते. पण आज मी सायकल थोडी चेंज केलेली आहे. माझ्या धन्नोचं प्रमोशन झालेलं आहे असं म्हणूयात. ह्या सायकलवरून आपण फिरूयात. तर आता नक्की कुठे जायचं हे मला आत्ता माहिती नाही आहे. जितकं जास्त अंतर जाईल तितकं आपण जाण्याचा प्रयत्न करूयात. चला तर मग. नुकतंच पाऊस पडून गेलेला आहे आणि आज दिवसभर पाऊस पडण्याची शक्यता आहे. इनफॅक्ट हा पूर्ण आठवड्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण 9 वाजता थोडंफार जास्त प्रमाण आहे. त्याच्या अगोदर आपण परत येण्याचा प्रयत्न करूयात. त्याच्या अगोदर मला यायचं आहे. त्यामुळे जितकं होता होईल तितकं आपण जाऊयात. जसं जाईल तसं मी शूटिंग करत राहील आणि तुम्हाला थोडाफार आजूबाजूचा परिसर दाखवत राहील. चला जाऊयात पुढे. खरं तर आयुष्यात मी अजूनपर्यंत अशी गिअरची सायकल चालवलेली नाही आहे. मी पहिल्यांदाच असं थोडं दूरपर्यंत जातो आहे आणि मग थोडंसं थांबत मी तुम्हाला शूटिंग दाखवेल. आपण निघालो आहे आता मॉर्निंग वॉकला किंवा आता मॉर्निंग सायकलिंगला म्हणूयात. आणि काही अंतर गेल्यानंतर थोडंफार अंतर गेल्यानंतर मी थांबेल आणि व्हिडिओ शूट करत राहील आणि पुढे जाईल. हा समोर सिग्नल 143चा सिग्नल दिसतो आहे. तिथून मी उजवीकडे वळणार आहे. असं मी मागून आलेलो आहे. मोठ्या रस्त्याला मी आणि आपल्याला या रस्त्याने जायचं आहे. मी आता हा फक्त केवळ रस्ता दाखवण्यासाठी थांबलेलो आहे आणि थांबून शूटिंग करतो आहे. हा हायवे आहे पूर्णपणे आणि या रस्त्याने जाऊयात. इथून कुठपर्यंत जायचं आहे ते पाहूयात. मी प्रॉपर सर्व सिग्नलचं पालन करत येतो आहे. जिथे कुठे मला सेफ जागा मिळते तिथेच मी थांबण्याचा प्रयत्न करतो आहे आणि शूट करतो आहे. मधला ह्या कुठमध्ये जरी चांगलं स्थळ म्हणजे सीन असलं तरी मला शूटिंग करता येत म्हणजे इनफॅक्ट मी थांबलेलं नाही आहे कुठे. आणि हे दाखवतो आहे मी आता तुम्हाला. हा परिसर हा पूर्ण एकच प्रकारचं एकच क्षेत्र आहे सर्व. हे पहा, हे जे मी दाखवतो आहे ते सर्व एकच आहे. म्हणजे आपली नजरच जात नाही इतक्या अंतरापर्यंत एकच शेती आहे. आणि 2 वर्षापूर्वी मी आलो होतो तेव्हा ही अशा प्रकारचं होतं. आणि 2 वर्षानंतर आता मी येतो आहे तर हे ह्या बाजूला आहे. लिटरली हे जे थोडंफार दिसेल ना आपल्याला हे सर्व 2 वर्षात झालेलं आहे. कारण मी इथून बरंचसं शूटिंग केलेलं आहे आणि प्लेन असं होतं जे माहिती आहे तसं हे 2 वर्षापूर्वी होतं. आता 2 वर्षानंतर मी आलो आहे म्हणजे 24मध्ये मी आलो होतो तेव्हा असं होतं रस्त्याच्या बॅकसाईडला. आणि वर जे दिसतं आहे ते 2 वर्षात झालेलं आहे. तर आपण हे थोडं आणखी पुढे जाऊन मी तुम्हाला हे परत आपण दाखवूया. बिलीव करा हे 2 वर्षात झालेलं आहे. म्हणजे बांधून आणि वापरात येऊनसुद्धा आता बरेच दिवस झालेले दिसतील. कारण एवढ्या सुखसोयी झालेल्या आहेत. तर कारण मी इथे पायी यायचो म्हणून माझ्या चांगलं लक्षात आहे. मी संध्याकाळीसुद्धा इथे पायी यायचो त्यामुळे माझ्या चांगलं लक्षात आहे. म्हणून मी इथे थांबून शूटिंग करतो आहे. आता आणखी थोडं पुढे चौकात जाऊन थांबून शूट करूयात. हे पाहिजे इथपर्यंत असं हे 2 वर्षात झालेलं आहे आणि आपण असं पुढे निघालेलो आहेत. थोडी ट्रायल घेतली आहे आणि आज आपण डायरेक्ट रायडिंग म्हणजे सायकलिंगला निघालो आहे व्हिडिओ करत. जाऊयात पुढे. हे समोर स्टॉपचं जे चिन्ह दिसतं आहे त्याच्यावर मी एक पूर्ण व्हिडिओ बनवला होता. आता तुम्हाला परत एकदा दाखवतो. एखादी गाडी माझ्या मागून आली तर किती अर्जंट काम असू द्या एखाद्याचं पण त्याला ह्या स्टॉपवर 2 सेकंदभर थांबावंच लागतं. अर्थात तिथे पाहणारं खरं तर माझ्याशिवाय कोणी नाही आहे. पण मी तुम्हाला आता हे प्रत्यक्षात दाखवतो. मागून एखादी गाडी आली माझ्या तर ती थांबते की नाही तर ते आपल्याला पाहायला मिळेल. पण इनफॅक्ट खरं अजून एकही गाडी मागे बराच वेळ दूरपर्यंत एकही गाडी दिसत नाही आहे. नेक्स्ट टाईम मी दाखवेल कारण आपला वेळ जाईल. जाऊयात पुढे. थांबायला काय नको तर मी मागणं परत थोडा केमिकल लोचा होतो आहे माझा.
कारण मला डावीकडनं घ्यायची का उजवीकडनं घ्यायची ते अजून काय सुधारत नाही. त्यामुळं मी आता छोट्या रस्त्याला आलेलो आहे. छोट्या रस्त्याला म्हणजे दाखवतो तुम्हाला. हे मी आपण जसं म्हणतो आहे मी 2 वर्षापूर्वी काही नव्हतं ते 2 वर्षापर्यंत झालेलं आहे. ठीक आहे. आणि छोट्या रस्त्याने मी आता पुढे निघालेलो आहे. आणि समोर एक लाकडाचं घर बनतं आहे, ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. कारण मी माझ्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा सांगून झालं आहे माझं की इथले प्रत्येक घर हे लाकडाचंच असतं की जे 100 वर्ष टिकू शकतं. तर आता प्रत्यक्षात समोर एक घर बनवत आहेत, तिथे जाऊन मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. हे पाहिजे इथे घर बनवण्याचं चाललेलं आहे. जर मला कोणी टोकलं नाही किंवा थोडीफार परमिशन मिळाली तर मग मी आतमध्ये जाऊन शूटिंग करण्याचा प्रयत्न करणार, अदरवाईज नाही म्हणजे जर त्यांनी हो म्हटलं तरच मी दाखवू शकणार आहे, नाहीतर नाही. नमस्कार मित्रांनो, आपण आता इथे घर कसं लाकडाचं घर कसं बनवतात ते पाहण्याचा प्रयत्न करू. मी इकडून असं आतमध्ये आलेलो आहे या रस्त्याने. हे इथं ऑफिस आहे आणि इथे घर बांधण्याचं किंवा घर बनवण्याचं काम चाललेलं आहे. तर मी तुम्हाला पहिल्यापासून इथे दाखवण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून ही लाकडाची घरं कशी बनत असतात. इनफॅक्ट मी हे लांबूनच शूटिंग करणार आहे. मी त्यांना विचारलं आहे तर त्यांनी मला लांबून काय प्रॉब्लेम नाही म्हटलेत. तर बेसिकली जे सुरुवात होतं घर बांधायला ओपन प्लॉटचं, तिथपासून आपण सुरुवात करूया. त्यांना विचारलं मी. तर सुरुवातीला मित्रांनो असा प्लॉट असतो. हा ओपन प्लॉटवर खाली बेसमेंट तयार झालेलं आहे. हे बेसमेंट तयार झाल्यानंतर ह्याच्यावर घर उभारलं जात आहे. समोर जसं घर दिसतं आहे ना तसं इथं घर होईल. तर हा पूर्णपणे बेसमेंट हे केवळ सिमेंटचं आहे, ह्याच्याशिवाय दुसरं काही नाही आहे. आणि ह्याच्यावर जे काय उभं राहणार आहे ते एव्हरीथिंग इन वूड, म्हणजे प्रत्येक गोष्ट ही लाकडाची असणार आहे. आता पुढे पाहूयात. लाकडात हे आहे तर आता पुढे वर लाकडाचं जसं होतं आहे म्हटलं मी, तर ते हे पाहिजे अशा प्रकारचं आता सुरू झालेलं आहे वर लाकडी बांधकाम होण्याचं. मी लांबूनच दाखवतो आहे, जवळ जात नाही आहे. हे पाहिजे ह्याच्यावर आता ह्या भिंती उभारल्या जातात. जसं म्हटलं मी तुम्हाला की खाली हे बेसमेंट सिमेंटचं फक्त दिसतं आहे, त्याच्यामुळे ते तळघर आहे थोडक्यात, आणि त्याच्यावर हे उभारलं जातं आहे. दिसतं का? हे पाहिजे असं. आणि हे जसं मी सारखं म्हणतो आहे लाकडी 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 ना, प्रत्येक गोष्ट ही लाकडाची आहे. ह्याच्यात म्हणजे आपण ही स्टेप पाहून झालेली आपली. त्यानंतर ही स्टेप आहे आणि मग त्याच्यानंतर आता आणखी एक स्टेप राहिलेली आहे की पुढच्या प्लॉटवर मी जाऊन दाखवायचा प्रयत्न करेन. जसं म्हटलं मी तुम्हाला आपण 2 स्टेप पाहून झाल्यात. आता आपण ही तिसरी स्टेप, हे पाय ही तिसरी स्टेप अशा प्रकारचं होतं. तर असं वर घर चढत जातं. प्रत्येक गोष्ट ही लाकडाची आहे. या 2 स्टेप दाखवल्या तुम्हाला. पहिली स्टेप, दुसरी स्टेप, आता तिसरी स्टेप दाखवतो. माझ्या मागच्या बाजूला नाही, मागच्या बाजूला ही दुसरी स्टेप झाली आणि तिसरी स्टेप माझ्या मागच्या बाजूला आहे ते. आता आपण तिथे जाऊन पाहूयात. तिसरी स्टेप म्हणा किंवा काही म्हणा, हे इतकं झालेलं आहे बऱ्यापैकी. आता थोडंसं आणखी मी बॅक कॅमेऱ्याने पण दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे, म्हणजे थोडंफार तुम्हाला जास्त कळेल. हे तयार झालेलं आहे पूर्णपणे, ऑलमोस्ट तयार झालेलं आहे. आता याच्यावर लाली पावडर जसं ठेवतात तसं लागली जाईल. दूरपर्यंत आहे बरंचसं. तर हे ऑलमोस्ट फायनल स्टेजला आलं आहे पहा. बऱ्यापैकी फायनल स्टेज म्हणजे इथे थोडं राहिलं आहे, इथे थोडं राहिलं आहे, आणि तिकडे पलीकडचा जो चौथा बंगला दिसत असेल तो फायनल टच आहे. आत्ता मला थोडी घाई आहे, पण आपण ह्याच्यानंतरचा एखादा व्हिडिओ बनवला तर स्टेप बाय स्टेप पुन्हा मी दाखवू शकेल आपल्याला. मेनवाईल ही स्टेप असते की जिथे ड्रेनेज सिस्टीम, इलेक्ट्रिफिकेशन वगैरे कसं
वर आलेलं आहे पहा. हा प्लॅटफॉर्म थोडक्यात हे आपण प्लिंथपर्यंत जसं म्हणतो तसं हे प्लिंथपर्यंत वर्क आहे आणि मग त्या प्लिंथवर हे लागतं, असं घर तयार होईल. मग ह्याच्या पुढे गार्डनिंग वगैरे, रस्ते वगैरे होत राहणार. इनफॅक्ट रस्ते तर खरं तर इथे झालेले आहेत. हे पहा, रस्ते तयारसुद्धा झालेले आहेत. थोडं गार्डनिंगचं वगैरे काम चालू आहे आणि मग फायनल होईल. मला आता थोडी घाई आहे त्यामुळे मी हा व्हिडिओ आता इथेच बंद करणार आहे. माझा चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. मी तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ दाखवत राहीन. थँक्यू. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू.